या चांदोली धरण क्षेत्रामध्ये गेल्या काही दिवसापासून अतिवृष्टी झाले। त्या चांदोली धरणाचं चित्र आपण सध्या पाहणार आहोत। हे आपण संपूर्ण धरणाचं विस्तीर्ण असं चित्र पाहतोय। जवळपास गेल्या काही अनेक दिवसापासून या भागामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे हे धरण संपूर्णतः जवळपास 82% आताच्या घडीला भरलेला आहे आणि या धरणा परिसरामध्ये सातत्याने अतिवृष्टी होते। हा संपूर्ण धरणाचा जर परिसर पाहिला तर अत्यंत या ठिकाणी या भागामध्येच मोठ्या प्रमाणावरती पाऊस पडतोय आणि यामुळे वारणा नदीला या ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आणि चांदोली धरणातून याच भागातून आता विसर्ग देखील करण्यात येतोय। हे संपूर्ण जर परिसर पाहिला तर सातत्याने या भागामध्ये आपण अजूनही पाऊस सुरू आहे आणि तो पाऊस हा अतिवृष्टीसारखा पाऊस या ठिकाणी होतो आणि त्यामुळेच चांदोली धरण हे आता जुलै महिन्यामध्येच जवळपास 82% भरलेलं आहे आणि या धरणातून आता खबरदारी म्हणून वारणा नदी पात्रामध्ये विसर्ग देखील टप्प्याटप्प्याने वाढ येतोय। तर अशा पद्धतीनं सांगली जिल्ह्यातलं एक महत्त्वाचं धरण चांदोली धरण या धरणानं आता जुलैमध्येच आपण पाहतोय जवळपास हे धरण भरलेलं दिसून येत आहे। कॅमेरा पर्सन योगेश सोबत कुलदीप माने, एबीपी माझा, चांदोली धरण, सांगली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।